14 गुंठ्याचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं कोणाचं 20 गुंठे, कोणाचं 38 गुंठे, कोणाचं एकर असं plot. 14 गुंठेमध्ये झाडं किती बसले? तसं आता दोन्ही पण तुम्हाला सांगतो. म्हणजे शासनाच्या नियमानुसार एकरला 270 झाडांचं ते अनुदान काढतात. परंतु आपल्याला कसं उत्पन्न जास्त निघालं पाहिजे त्या हिशोबानं आपण झाडं लावायचे राहतात. कारण शासन ते देणार आहे, परंतु आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. तर आम्ही खरोखर या झाडांची लहान लेकरासारखी काळजी घेतो. म्हणजे आता मागाशी सचिन सरांना एक फळ पिकलेलं दिलं, तर आम्ही ज्यावेळेस 9 सप्टेंबरला रोपं आणले होते, तर वर्षानंतर त्याची फळधारणा व्यवस्थित होईल. परंतु जर त्याची निगा चांगली ठेवली तर झाड पण व्यवस्थित होते आणि उत्पन्न पण चांगलं होतंय. आता ह्या प्रत्येक जे काही पान दिसतंय या पानामध्ये आपल्याला एक फळ भेटणार आहे. हे जम्बो व्हरायटी आहे आणि ह्या फळाचं वजन ज्यावेळेस म्हणजे पूर्ण तयार होतं त्यावेळेस 100 ग्रॅमच्या पुढं होते. म्हणजे 1 किलोमध्ये साधारणतः 10 फळं असे धरायचे का, म्हणजे त्याच्यामध्ये 1 किलो साधारणतः मार्केटमध्ये 40-45 पावशेर आहे. म्हणजे 40-45 रुपये पावशेर, 20 रुपये पावशेर, 25 रुपये पावशेर, म्हणजे 100 रुपये किलोनं सहज ते जाऊ शकतात. म्हणजे याला म्हणजे ऑलरेडी हे उंबराचंच मॉडिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे याला प्रकारचं म्हणजे स्प्रे मारण्याची पण गरज पडत नाहीये. फवारणी म्हणजे हे निवडण्यात हेतू पण आमचा असा होता की कमी पाण्यामध्ये बघतो की आता बरेचसे शेतकरी म्हणजे त्यांच्याकडं पाणी भरपूर असतंय, परंतु आमच्याकडं पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये शेजारच्या गावांना टँकरनं पाणी असतंय. आमच्याकडं आता तुम्ही येताना जो हापसा बघितला त्याची खुली 70 फुटच आहे. त्याच्यात 10 फुटाचा एक पाईप पण अटकलाय, म्हणजे 60 फुटच पाणी म्हणजे खुली आहे. म्हणजे 3 वर्षापासून दुसरा बोर घेतलेला आहे. नाहीतर त्याच्या अगोदर म्हणजे आम्हाला पिण्याच्या पाण्याची म्हणजे कधीच अडचण भासत नव्हती, पूर्णपणे म्हणजे बोरबंदी असल्यामुळं. आणि सगळे म्हणजे कसं एकमेकाचं ऐकतात. आदिवासी समाज आहे, परंतु एका विचारानं एकत्र येतात कोणताही कार्यक्रम असला. तसंच आता गटाचं पण आमचं आहे की सगळे एकत्र येणार, काही म्हणजे अडचणी असल्या सांगणार. आता याला कुठल्या प्रकारचं वगैरे टाकली म्हणजे फक्त सुरुवातीच्या टायमाला शेणखत, त्याच्यानंतर बायोडायनॅमिक कंपोस्ट खत एवढंच. एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की थायमिट वापरा, म्हणजे उन्हाचा प्रादुर्भाव होतो. परंतु आम्ही थायमिट नाही वापरलं, कारण नकोच केमिकलचा कोणत्याही प्रकारचा वापर करायचा नाही. त्याच्याऐवजी आपण जे मार्केटमध्ये खोडायला बोर्ड पेस्ट आणि दुसरं अजून एक हे बघा त्याचं नाव घेरू, म्हणजे घेरू आणून ठेवलेलं आहे. जर बाय चान्स आपल्याला काही प्रॉब्लेम वाटला तर घेरू त्याला हे करायचं. हा, आम्ही घारगावला गेलो होतो.